प्रत्येकाचा आवडता ठिकाण ज्याच्या प्रत्येकाच्या मनात बसलाय तो म्हणजे पावसाळ्यात असणारा कोकणगडा। तर कोकणगडात त्याच भेटीसाठी आपण चाललोय हरिश्चंद्र गडावर, जो की आहे अहमदनगर जिल्ह्यात। तर चला आता आपण जाऊया अहमदनगर जिल्ह्याकडे, रवाना करूया। त्याआधी हे बघा, गाडीला काहीतरी मॉडिफाय केलंय, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव टाकलंय, गाडी पूर्ण एकदम गच्च भरून टाकले। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आपण आलोय हरिश्चंद्रगडाला, रात्रीची ट्रेकिंग चालू केले। तर मग दाखवतो तुम्हाला आपली पब्लिक, आणि आता पुढे जाऊन बघूया। खूप चालायचं आहे बोलतात, रस्ता पण कन्फ्युजिंग वाला आहे, तर पोरांसोबतच राहतो। चला चलो चलो। ब्रेकर्स आगे बढ़ो। ए पोचलो का रे? मी तर आताच दमलो। रात्रीचे किड्यांचा आवाज आहे का, शांततेत आवाज येईल बघा। हरिश्चंद्र चढताना बघा पहिलाच नंबर लावला भावाने आपल्या, थकला। पहिली पायरी, पहिला गडी बाद। हा आपला भाऊ चंदू भाऊ लीड करत होता। चंदू भाऊ, भाऊ तुमची काळजी व्यवस्था, तुमच्या नाश्ता थँक्यू थँक्यू। चल आपला पहिलाच ब्रेक 10 मिनिटात झाला। चला वाटचालीला सुरुवात झाली, आलोच आम्ही पण मागे मागे। 15 मिनिटं चालू नाही बघा, रात्रीचा घाम आलाय पूर्ण। आणि बघा भाऊ भाऊ गेला कोमात, अजून 3 तास चालायचंय। देवा ताकद दे, मला नाही ह्याला दे जास्त। तुमच्याकडे सोबत असेल तरच घेऊन या, नाही तर एकटा बसायला लागेल। चला चला बघू अजून किती वेळ लागतोय चढायला। आताशी 15 मिनिटं झाले, ते स्टार्ट झालाय आपला। 20 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतरला ना हे बघा प्लेन रस्ता लागला, दाखवतो थांबा। नंतरला परत आहे तसा आहेच रस्ता, हे चढ उतर लागतोय। पण इकडे ना कधी रात्रीचं असं एकटं येण्याचं धाडस करू नका, हे पूर्ण जंगल आहे आणि इकडे बिबट्या वगैरे असतात। रात्रीचा रस्ता बघा, दिसतोय, दिसेल दिसेल थोडा थोडासा बघा। सर्व गेले पुढे, एकटाच मागे व्हिडिओ बनवायचा ना। रात्रीचा
हा काय म्हणा दिसत हे बघा बोलो ना मग अशी रात्रीचा प्रवास धोकादायक आहे. हे बघा म्हणून सांगतो रात्रीचा प्रवास टाळा. आताशी साफ दिसलाय, पुढे काय काय भेटेल बघायला काय माहिती. हा आमचा दुसरा ब्रेक 1 तासाने झाला. हे बघा अर्धी पब्लिक इकडे बसले आपली. खरंच खूप मजा येते आम्हाला. आपण भाऊ युट्यूबर आहे. येस. कोण ते बोलतात ना गाडवाला किती पण ओझं द्या कमीच वाटतं. हे बघा अजून एक बॅग आली मायला. चलो घेऊन चला. हाय, मी रोहित, हरिश्चंद्रगड गाईड. खिरेश्वरच्या रूटने आम्ही ट्रेक चालू केला. त्याच्यानंतर आता आम्ही टोलरखिंडीमध्ये आलोय आणि इकडं अहमदनगर डिस्ट्रिक्ट येते आणि इकडं पुणे आणि आता या साईडला जाणार इकडे ठाणे. असं बाउंड्री 3 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती आता आम्ही पोहोचलो. त्याला टोलरखिंडी स्पॉट असं म्हणतात. ओके आता आपण इकडनं जाणार आणि इथे नाही इकडे हे बघ हे इकडं वाघाचं शिल्प आहे. म्हणजे याचा अर्थ असं आहे का जुन्या काळापासून इथं वाघ आहे, म्हणजे वाघ वावरतात. ते असं देवस्थान म्हणून नाही लावलं, ते वाघाचं शिल्प आहे. कारण इथं वातावरण वाघच आहे पूर्ण. म्हणजे या साईडला असं ते जंगली वाघ आहेत, असं बिबट्या नाही आहे. आपले पट्टेवाला रानटी वाघ आहे इथं. आता आपल्याला इकडून जायचंय का? हा सरळ. ओके चला. हे बघा जसं आता आपल्याला त्या दादानी सांगितलं, हा जो वाघाचा शिल्प दिसतोय तो हा इकडे वाघाचे प्रतीक आहेत. म्हणजे वाघ इकडे मोठ्या प्रमाणात खूप प्रमाणात इथे वाघ दिसतात आपल्याला, म्हणून हा वाघाचा शिल्प इकडे आपल्याला कोरलेला दिसतोय. एकदा पाहून घ्या. तर टोलरखिंडीच्या पुढे जरासं आल्यावर हा बघा हा पॅच लागतो आणि पावसाळ्यात इथून येताना जरा सावकाश येत जावं. रस्ता स्लिपरी आहे, काळजी घेत जावं. हे बघा लीडर असावा तर असा पुढे जाऊन सर्व पुढे गेले, मागे कोण राहतोय नाही राहतोय त्याची काळजी करणारा एकच भाऊ आपला चंदू भाऊ. आता खाली 1 नंबर व्हिडिओ आली असती. हा हो याला सांग, हा म्हणाला सांग बॅटऱ्या चालतात ना आपल्या. तुमच्याकडे बॅटर ना पण आमच्याकडे बॅटर तुम काय पोरांची मागणी आहे रात्रीचा ना व्हिडिओ काढत जावा. ए भाई पोचले एवढ्यावर आणि यांच्या व्हिडिओ काढायच्या. कशा काढायच्या? अरे आमच्या बॅटरी वाचता पाहिजे, तुम्ही नको गेलाय तरी. आपल्या पाठी सरतो येऊ एक मोठं एकदा. हा बघा हा एक पेज बघा. आणि ना रात्रीचा चढायचा आहे. सपोर्टला एवढंच आहे फक्त. नाही इकडे खाली ना पूर्ण दरी आहे, चौकात जायचं. काळजी घ्या. एका हातात टॉर्च पकडले, एका हातात मोबाईल पकडले आणि ब्लॉग बनवतोय. नवीन प्लेट आहे का आपलं? सावकाश हात पकड माझं पाहिजे तर. काय भरलं तुझं? नॉर्मल आहे ना. फर्स्ट टाइम झाला आपल्या भाऊची
पण तसं लागते. या सावकाश या. पाहून घ्या पुढेपर्यंत ना. हा एवढा पॅच पूर्ण रिस्की आहे, तर जरा येताना सांभाळून येत जावं. कुठला? हा पॅच काय सांगतोय, हा पॅच रिस्की आहे. का सांगतोय कारण की हा पॅच रिस्की आहे, कारण की इथून खाली जर सरकले ना पूर्ण दरी आहे. आता अंधारात दिसणार नाही, पण या साईडला ना पूर्ण दरी आहे. तर येताना जर हा ट्रेक करायचा आहे तर सांभाळून येत जावं. टाइमपास केला तर पोहोचू आपण लवकर. हे असू दे टाइमपास असू दे काय नाही. टाइमपास करा. त्याला ना तुमच्यासोबत थोडा जॅक लावायचा होता. कुठं जॅक लावून दे रे मला. या लावला असता माझ्या डोक्याची कलई कमी कर. चल चल तुझ्याकडे मी टाकला रॅलिंगचा पॅच 20 मिनिटाच आहे. चढता चढता फाटली. 5 मिनिटाच्या नंतरला पूर्ण पठार आहे, मग पूर्ण प्लेन आहे. फक्त आता आपल्याला एवढासा थोडासा पॅच चढायचा आहे. खूप रिस्की आहे. हे बघा पूर्ण उभा आहे आता इथून. हे बघा जसं आता आपण या रेलिंगच्या साईडने वर आलो, वर आल्यावरच आपल्याला राईट साईडला हे बघा इकडे एक गुफा दिसते. जरा आपण आतमध्ये जाऊन व्ह्यू बघूया. हे बघा अशा प्रकारे इथून पाणी पडतंय. इथे चला तर आता आपला ट्रेकिंगचा पॅच पूर्ण झाला. आता इथून पुढे आपल्याला तारामती शिखर शिवमंदिर आहे आणि गुफा आहेत. तिथून पुढे तिकडे गेला की आपल्याला कोकणकडा बघायला भेटेल. ते आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.